मी सौ वैजयंती होकर आपल्यासमोर आपली एक स्वरचित कविता सादर करते. शीर्षक आहे स्त्री कुटुंबाचा कणा. लहानाची मोठी होते, किती भूमिका निभावते. लहानाची मोठी होते, किती भूमिका निभावते. राब राब राबत राहते, आजारावर सर्वांवर लक्ष देते. राब राब राबत राहते, आजारांवर सर्वांवर लक्ष देते. जेव्हा ती आई होते, स्वतःचं सर्वस्व पणाला लावते. जेव्हा ती आई होते, स्वतःचं सर्वस्व पणाला लावते. आई ही आईच असते, तिची भक्ती मोठी असते. आई ही आईच असते, तिची भक्ती मोठी असते. चूल आणि मूल इतकंच तिचं क्षेत्र असते. चूल आणि मूल इतकंच तिचं क्षेत्र असते. तिच्या कर्तव्यात कसर नसते, तरी स्थान तिचं दुय्यमच असते. तिच्या कर्तव्यात कसर नसते, तरी स्थान तिचं दुय्यमच असते. मुलांवर योग्य संस्कार टाकते, तिच्याच हातात पिढीची धरोहर असते. मुलांवर योग्य संस्कार टाकते, तिच्याच हातात पिढीची धरोहर असते. आपल्या जीवाचे ती रान करते, आपल्या जीवाचे ती रान करते. कर्तृत्ववान व्यक्ती समाजाला देते, कर्तृत्ववान व्यक्ती समाजाला देते. कुटुंबाच्या यशाचे श्रेय तिला जाते, तिचं समर्पण अतुलनीय असते. कुटुंबाच्या यशाचे श्रेय तिला जाते, तिचं समर्पण अतुलनीय असते. तीच जिजाऊ तीच सावित्री, तीच जिजाऊ तीच सावित्री, तीच कुटुंबाचा कणा असते. तीच जिजाऊ तीच सावित्री, तीच कुटुंबाचा कणा असते, तीच कुटुंबाचा कणा असते. नमस्कार.